नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञान संवर्धन अकॅडमी मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणित भाग 1 चा दुसरा जो घटक आहे वर्ग समीकरण, या वर्ग समीकरण या घटकामधील सराव संच 2.1 याच्यामधला चौथा प्रश्न बघणार आहोत। तर प्रश्न आहे बघा, वर्ग समीकरणासमोर दिलेल्या चलाच्या किमती त्या समीकरणाची मुळे आहेत की नाही ते ठरवा। आता या ठिकाणी एक समीकरण दिलेलं आहे, x चा वर्ग प्लस 4x मायनस 5 बरोबर 0 आणि x च्या किमती दिलेल्या आहेत। x बरोबर काय आहे 1 कॉमा मायनस 1, म्हणजे ह्या दिलेल्या किमती या समीकरणामध्ये ठेवल्यानंतर जर म्हणजे या ठिकाणी उजवी आणि डावी बाजू दिलेली आहे, तर या ठिकाणी उजवी बाजू 0 आहे आणि ही दिलेली किंमत या समीकरणामध्ये ठेवल्यानंतर जर 0 आलं तर ते त्या समीकरणाचं मूळ असते, अन्यथा नसते। तर आपण चेक करूया। तर या ठिकाणी x बरोबर 1 पहिल्यांदा काय करायचं आपण घेऊया, म्हणून काय करायचं x बरोबर 1 घेऊ। त्याच्यानंतर समीकरण आहे डावी बाजू बरोबर समीकरण आहे x चा वर्ग प्लस 4x मायनस 5, x चा वर्ग प्लस 4x मायनस 5। मग या समीकरणामध्ये ही जी दिलेली x बरोबर 1 ही किंमत आहे या समीकरणामध्ये ठेवायचं। मग 1 चा काय होईल तर वर्ग, त्याच्यानंतर 4 गुणिले 1 हे मायनस 5, 1 चा वर्ग केला तर 1 येते प्लस 4 1 4 मायनस 5, 4 ने किती होतील 5 मायनस 5 बरोबर काय येते 0। म्हणजे या ठिकाणी काय आलेलं आहे 0 आलेला आहे। म्हणून या ठिकाणी x बरोबर 1 ही किंमत ठेवल्यानंतर काय आलेलं आहे उजवी बाजू 0 आलेली आहे। म्हणून डावी बाजू बरोबर काय आहे उजवी बाजू, म्हणून डावी बाजू बरोबर आहे उजवी बाजू। म्हणून येथे लिहायचं x बरोबर 1 हे x चा वर्ग प्लस 4x मायनस 5 बरोबर 0 चे काय आहे तर मूळ आहे। म्हणून या ठिकाणी लिहायचं x बरोबर 1 हे x चा वर्ग प्लस 4x मायनस 5 बरोबर 0 चे मूळ आहे, अशा पद्धतीने। आता या ठिकाणी x ची दुसरी एक किंमत दिलेली आहे, x ची दुसरी किंमत आहे -1। हे -1 ही जी किंमत आहे या समीकरणामध्ये ठेवायचं आणि ते सुद्धा चेक करायचं। तर या ठिकाणी बघा आता काय करायचं तर x बरोबर -1 घेऊ। मग डावी बाजू बरोबर समीकरण आहे x चा वर्ग प्लस 4x मायनस 5, या समीकरणामध्ये ही जी किंमत x ची दिलेली आहे ती ठेवायची। मग या ठिकाणी x चा वर्ग आहे आणि या ठिकाणी x ची किंमत -1 आहे, म्हणून या ठिकाणी -1 चा काय होईल तर वर्ग होईल, -1 चा वर्ग प्लस 4 गुणिला हे -1 हे -5, या -1 चा वर्ग प्लस 1 होतो। त्याच्यानंतर हे प्लस मायनस काय होते -4 आणि हे -5। मग या ठिकाणी हे 1 जशास तसं मायनस मायनस प्लस होते, हे -4 आणि हे -5, -4 आणि -5 होतात -9, म्हणून या ठिकाणी 9 बरोबर काय येते -8, या -9 मधून 1 गेल्याच्या नंतर -8। मग इथे डावी बाजू बरोबर नाही उजवी बाजू, कारण उजवी बाजू आलेली आहे -8, म्हणून इथं लिहायचं, म्हणून येथे डावी बाजू बरोबर नाही उजवी बाजू, म्हणून खाली लिहायचं x बरोबर -1 हे, म्हणून x बरोबर -1 हे काय आहे x चा वर्ग प्लस 4x मायनस 5 बरोबर 0, x चा वर्ग प्लस 4x आणि -5 बरोबर 0 चे मूळ नाही, असं लिहायचं। हे झालं पहिलं समीकरण, याच्या चौथ्यामधलं हे पहिलं समीकरण। आता दुसरं समीकरण आहे 2m चा वर्ग मायनस 5m बरोबर 0 आणि m ची किंमत आहे 2, दुसरी आहे 5/2। ह्या दिलेल्या दोन्ही पण किमती या समीकरणामध्ये काय करायच्या तर ठेवायच्या आणि आपल्याला
डावी बाजू बरोबर उजवी बाजू आली तर ते त्या समीकरणाचं मूळ असते आणि डावी बाजू बरोबर उजवी बाजू नाही आली तर त्या समीकरणाचं मूळ असते. मग आता या ठिकाणी सुद्धा आपण काय करूया, हे m बरोबर 2 पहिल्यांदा घेऊया आणि समीकरण आहे डावी बाजू बरोबर समीकरण आहे 2m चा वर्ग मायनस 5m 2m चा वर्ग मायनस 5m. या समीकरणामध्ये आपल्याला m ची किंमत ठेवायची. 2 गुणिला 2 चा काय होईल वर्ग मायनस 5 गुणिला 2, मग 2 गुणिला 2 चा वर्ग 4 मायनस 5 दोन्ही 10 यांचा गुणाकार करायचा. 4 दोन्ही काय होईल 8 मायनस ते 10. मग या 8 मधून 10 जात नाही, 10 मधून 8 काढायचे तर काय राहतात -2. मग या ठिकाणी डावी बाजू बरोबर म्हणजे डावी बाजूचं समीकरण आहे 2m चा वर्ग मायनस 5m बरोबर 0 आहे. मग या ठिकाणी 0 आलेलं नाही म्हणजे इथं लिहायचं डावी बाजू बरोबर नाही उजवी बाजू. म्हणून डावी बाजू बरोबर नाही लिहायचं, डावी बाजू बरोबर नाही उजवी बाजू. म्हणून m बरोबर 2 हे 2m चा वर्ग मायनस 5m बरोबर 0 चे मूळ नाही. तर अशा पद्धतीनं हे करू शकतो. त्याच्यानंतर आता m ची किंमत दुसरी आहे 5/2. ही 5/2 ही किंमत या समीकरणामध्ये काय करायची तर ठेवायची. म्हणून या ठिकाणी काय करायचं m बरोबर काय करायचं 5/2 हे काय करायचं घ्यायचं. मग डावी बाजू बरोबर आहे 2m चा वर्ग मायनस 5m 2m चा वर्ग मायनस 5m. त्याच्यानंतर 2 गुणिला m चा वर्ग त्या ठिकाणी 5/2 त्याचा वर्ग करायचा. म्हणून या ठिकाणी 5/2 त्याचा वर्ग मायनस 5 गुणिला 5/2. मग आता या ठिकाणी हे 2 गुणिला 5 चा वर्ग केला 25, 2 चा वर्ग केला 4 मायनस 5 5 25 छेदामध्ये 2. त्यानंतर भाग दिला 2 1 2 आणि 2 दोन्ही 4 म्हणजेच 25 छेद इथं सुद्धा 2 येते आणि मायनस 25/2 बरोबर 25/2 मधून 25/2 गेल्यानंतर काय राहील 0. म्हणून या ठिकाणी लिहायचं 0. म्हणून येथे डावी बाजू बरोबर आहे उजवी बाजू. म्हणून m बरोबर 5/2 हे 2m वर्ग मायनस 5m बरोबर 0 चे मूळ आहे. तर अशा पद्धतीने आपण हा चौथा प्रश्न काय करू शकतो तर सहजपणे सोडू शकतो. तर याच्या पुढचा